धन्यवाद. आज या निसर्ग काव्याच्या आडवली गावामध्ये आडवली गावातील देव काकेश्वर मंदिर उत्सव मंगळ भाडीवाडी यांच्या वतीने आज या ठिकाणी आमने सामने डबलवाडीचा जंगी सामना आयोजित केलेला आणि त्यासाठी श्री स्वतः संचित पुजारी मुक्कामपोस्ट लाडण तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्या जोडीदार माननीय अभिषेक शिरसाट मुक्कामपोस्ट अडकुळबुद्रुक तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग तर आम्हा दोन्ही वाने घेऊन भजन करण्याची सुवर्ण संधी या भाडीवाडीतील सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी सुवर्ण संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्ही जमलेले सगळे मायबाप तुम्हा सर्वांना नमस्कार करून तुमचा आशीर्वाद देऊ. या भजन रसिकांमध्ये काही भजनी असतील, काही पकवान वादक असतील, काही दशावतारी कला असणार असतील, काही अन्य कलाकार असतील, सर्वांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्यापैकी सन्माननीय उमेश घाडीगावकर, सचिन घाडीगावकर, कृष्णा आचरेकर, संदेश घाडीगावकर आणि राजू घाडीगावकर या सर्वांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी त्यांनी मला फोनवरून संपर्क साधला ते माझे परममित्र संतोष चित्रकर यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय संजय चव्हाण या ठिकाणी हजर आहेत, त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे दीपक लाड यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. गोपी लाड यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे दिनेश पाठक यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी कला कोकण यश चव्हाण या ठिकाणी यूट्यूब चॅनल या ठिकाणी आहे, त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. दोन्ही वादाची साऊंड सिस्टीम राबलेली ओम साई डेकोरेटर पाठक यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे रवी लाडबुवा आणि बंटी लाडबुवा यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय विनायक भिडेबुवा या ठिकाणी हजर आहे, त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय या गावचे सरपंच संदीप वसंत आडवळकर यांचेही मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. विपुल सावंत पकवान या ठिकाणी हजर आहे, त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. श्री काकेश्वराच्या देवी नतमस्तक होऊन, श्री अवळनाथाच्या देवी नतमस्तक होऊन, श्री भावई देवीच्या देवी नतमस्तक होऊन, श्री स्वामी समर्थांच्या देवी नतमस्तक होऊन, श्री सरस्वती मातेला
दरवाजापर्यंत बुवा मी गेल्या भांडले त्याच्या बरोबर अक्षरशः इतकं भांडले जाताना इतकं त्रास झालो बुवा साधा नाही या माकडे जाऊचा म्हणजे सगळा घास पटावून घेतले या काय झालं आता बघ कसं तरी घुसत घुसत त्याच्यातनं गेले आणि यामाग सांगितलं या जोडीदाराक घेऊ नको माझ्या जोडी एक हवं जाम भांडले त्याच्याबरोबर आणि परत जाग्यावर आणलं खोटा नाही सांगत बाकी सगळा मग पुढे सांगते रूपाच्या अभंगाच्या अगोदर नाडमची धरती वगैरे आता जुना झाला नवीन देते मस्त देते आता नया नया आता जुना झाला नाडमची धरती खाडखोड करते उंदीर मेले खाडखोड करून पण बरा वाटला बुवा तुम्ही परत दिल्याबद्दल आणि असेच राहा फक्त नाना तू पण भारी हो अजून म्हणजे अजून तब्येतीत जरा फरक खूप हो गरिबीने खालाच नाही माणसाचे चारखंड बिरखंड अशा अंगात लावून घ्यायची म्हणजे की तुमका वाटलं असतं मी जरा तब्येतीन झाले असो आंब्यांचं विषय जरा काय बिरळच पण फणस तरी होते ना पावेतले ताकद असतात फणसाच्या काय काय जण ते पाव खातात तब्येतीसाठी लिहून घेतलं मी पाव खातो लक्षात राहत नाही ना आता पहिल्यासारखे पण भारी अजून काय अभिषेक शिक्षक जर तुम्ही असं समजू नको की तुमच्यात काहीतरी बदल झालो काही फरक होत नाही आता पहिल्यासारख्या तसंच कारण ज्यावेळी बुवा भजन करतात त्यावेळी परशुराम पांचाळ बुवांचा भास होतो अभिषेक शिक्षक बुवांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे अतिशय सुंदर मी अजिबात नाव नाही ठेवणार फक्त मनोरंजन म्हटल्यानंतर मग थोडासा बोला कावा म्हणून बोलणार आणि काही एक टेन्शन घ्यायचा ना काय होणार नाही काय देऊ त्यांचं फक्त काय तर मी टून टाका त्यांना त्यांनी पैसे दिला नाहीत पण ते शोधत टाका त्यांकाच माहिती नाही तुमका दिली नक्की काय हो ते आमच्या गाड्यांका जाऊन विचारलं तिने माझे पैसे तुम्ही असो गोंधळ करतास त्यांना आठवण करून द्या गाणं म्हटलं असतं तर त्यांच्या लक्षात पण काय ह्या वयात सुद्धा त्यांना हिना कुठे काळोखा तर त्यांची लग्न होत नाही ते कर्मन मेले त्या आणि एका जुन्या माणसांका हिना आठावत ते लग्न होत नाही ते उजेडात येत नाही ते काळोखात होत बरं तिकडे मी एका गेलो होते मगाशी आणि येताना हुकारे घालूक लागले म्हटलं मी भजना केलंय की पुरल्या गेले
म्हटलं ह्याच्याकडे काहीतरी कमी झालं. हॅलो हॅलो चालू बेस झालो काय बघा, बेस झालो तर माझं पेशी साऊंड अतिशय चांगला हो तुमचा. फक्त कसं होतं आम्ही बुवा लोक काय ना काय ह्या फिरवा त्या फिरवा करून तुमचं डोक्या फिरवता मग असा होता. पण तुम्ही काय असं वाटून घेऊन नको, सगळे मशनीची फुल करून ठेवा. पावशी पावशी लोक मग हे काय आमका जोताच फिरवची म्हणजे कोण मशनी बघता ना, जो तो ट्रॅक्टर सोडतो तो हाताशी. हॅलो हॅलो मॉनिटरला द्या बघूया. हॅलो 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 ठीक आहे. म्हणजे जरा याच्यावरच अहो गेम. बुवानी सांगितलं या रोज चालू आहे. मी आज म्हटलं शेवट करीन बुवांशी आणि उद्यापासून म्हटलं तेल घालून झोपाचा. माका दिशीला यायला तेल तरी काही लागता होय. एवढं पुंजूळभर असलं तरी अख्ख्या सगळ्या वारंगाळे येतो जास्त. काय सांगायचं यात झालं बुवा. सकाळी उठलं की तोंड खाईन धुवचं तापण म्हणून ते मग नळाखाली गुढीच रवते. टाकला पण धोपताने तोंड पण काय बुवा परिस्थिती झाली आहे तुमच्यामुळे. ते यमाकडे गेलंय घसपाट वाट चांगली नाही तर कडची कसली ना होती वाटते असू दे. पण अतिशय सुंदर बुवा, मनोरंजन 100% होणार. या ठिकाणी सांगायचं व तात्पर्य मी त्यांनी मला 1000 रुपये सरपंचाने दिलानी म्हणून सांगत नाही, कारण मी त्या पंचायतीत बुवा मी स्वतः भेट दिली. बुवांच्या वाडीमध्ये कार्यक्रम होता तिरंगी, त्यावेळी मी त्यांच्या पंचायतीत गेलो होतो. माझा सत्कार सुद्धा त्या ठिकाणी केला गेला बुवा. आणि स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतलेला होता, मला वाटतं तालुकास्तरीय. त्यावेळी बुवा या आडवली ग्रामपंचायतीचा पहिला नंबर आला बुवा तालुका. आणि मला वाटतं 15 लाख रुपये त्यांना बक्षीस मिळालं होय ना. आणि आता पुन्हा बुवा जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये या पंचायतीने 100% मी त्यावेळी सांगितलं होते बुवा, पंचायतीत बसून सांगितलं 100% नंबर तुमचा येणार. कारण बुवा कामच असं पंचायतीचा ना की नाद खुळा गणपती खुळा अशी पंचायती माझ्या देवगडात सुद्धा बघितलेली नाही. जबरदस्त कामकाज नाही इतक्या काय सांगू बुवा. आणि तेव्हाच सांगितलं की तुमचं नंबर येणार ते खरोखरच. आता माका इल्या चिंदरकरांनी सांगितलं आणि बुवा नंबर आमचं इलो आणि आता परत सुद्धा उद्या काहीतरी चेकिंगला येणार आहेत 100% नंबर हवं. काय काळजी करू नको. परत मग बारी ठरवलं की मग पैसे मग वाढवा हो. त्याच्यावर फोटो सुद्धा माझो 500च्या नोटीवर फोटो माझा आहे. तर अतिशय सुंदर बुवा. कारण या गावाबद्दल काय सांगू बुवा. डोंगर कुणाला वाकत नाही, सूर्य कुणाला झाकत नाही. डोंगर कुणाला वाकत नाही, सूर्य कुणाला झाकत नाही. आणि या आडवणी गावातील ग्रामस्थ कुणाच्या बापाला घाबरत नाही, कुणाच्या बापाला घाबरत नाही, कुणाच्या बापाला घाबरत नाही बुवा. नाथ खुळा गणपती खुळा. फक्त भजनाची सुरुवात करूया, कारण सुरुवात आहे भजनाची. भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन भजावा, जपावा आणि नमावा. मी आज म्हटलं शिरसाट बुवांशी शेवट करायचो आणि म्हटलं उद्यापासून थांबायचा. 28ला एक सिंगल भजन होतं मीठ मुंबरीत आणि म्हटलं 5 झालं. पण उद्या बुवा अचानक बारी ठरली. आता येताना श्रीकांत तुमचेच भाऊबंद श्रीकांत शिरसाट बुवा वेनसरला. तर उद्या मी असं म्हणते की उद्या थांबूया, पण काय पुढचं सांगता येत नाही. ते आता 1 जून का ठरवतं तसं ठरवा तुम्ही. त्या चिखलात काय तर उडवून द्यावं. बेडके फक्त मिळत आहे मग मजा येईल. त्यांचं भजन वेगळाच असतं ना.
आमचा वेगळा आणि बेंडकांचा वेगळा. पाऊस येऊ झालो की त्यांचं उदू निसतो ते भारी करते ना भारी. ह्या एवढं आणि ते कोणतं पाकिस्तानाचं सुद्धा बुवा भारी सांगितलंस काय आपले इंडियातले जो भारी. कारण बुवा पहिली पिढी होती ना तिने अशोक कुमारचे पिक्चर बघितला नाही, त्याच्यानंतरची पिढी होती तिने अशोक सराफचे पिक्चर बघितला नाही, आणि आत्ताची पिढी आहे ते अशोक खरातचे व्हिडिओ बघते. परिस्थिती बदलली ना, काळ बदलली, फक्त नाव ताच रावला अशोक, फक्त आडनावा बदलत गेली. या ठिकाणी बऱ्याच वेळा माझी बारी त्या मठामध्ये बुवा तुम्ही पण होताच का माझ्याबरोबर, पण माझी बऱ्याच वेळा तिरंगी सामने वगैरे अचानक भयानक झालेले आहेत. माझे परममित्र भाई महाराज यांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो, त्यांना नमस्कार करतो आणि या ठिकाणी भजनाची सुरुवात करूया. हॅलो, या तबल्यावाल्याचा आवाज मॉनिटर कधी माझा आवाज नाही एकदम परफेक्ट, आता बदलू नको. तुम्ही आता बसलाच तरी चालेल. निघालो घेऊन आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान, झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी. भाव अंतरीचे हळवे तसे जुई फूल, भाव अंतरीचे हळवे तसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःलाच भूलती तुझे नामारे, तुझे भागवते तुझे नामारे, तुझे भागवते तुझे नामारे. हरि ओम हरिहर परब्रह्मा भावतया हरि भजनाया, संग बरू दे तुझिया हरि भजना, हरि भजना सारे ढसा पद गप. हरि ओम हरिहर परब्रह्मा भावतया हरि भजनाया, संग बरू दे तुझिया हरि भजना, हरि भजना सारे ढसा पद गप.
नाडलची धरती टाकल्यावरती बुवा आता सध्या पुऱ्या महाराष्ट्रात हिट आहे या गाणं आता सध्या. मी रंगाने काळा माझा टाकला तुळतुळा सुनको. मी रंगाने काळा माझा टाकला तुळतुळा टाकला तुळतुळा माझा धोंडा गुळगुळा तुळतुळा माझा धोंडा गुळगुळा टाकला तुळतुळा माझा धोंडा गुळगुळा. सदा पानाचा गोळा तोंडात सदा पानाचा गोळा पानाचा गोळा कधी बसला नाही गळा पानाचा गोळा कधी बसला नाही गळा पानाचा गोळा कधी बसला नाही गळा. मी रंगाची ऐकणाऱ्यांना सुद्धा वाईट वाटतं असं. या ठिकाणी आमचे मित्र सन्माननीय दीपक लाड यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गोलमाल राईस त्यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बुवा आता सगळे बुवा बोलूनच जर माका कंटाळू येलो तर कंटाळल्याने म्हटलं आता आपण गाणं या तासात तयार करूया. ह्या बरोबर आहे ना. माझा धोंडा गुळगुळा टाकला तुळतुळ आणि माझा धोंडा गुळगुळा म्हणजे बुवा चंद्रकांत कदम बुवा परशुराम पांचाळ बुवा यांची स्मारक झाली. कारण त्या बुवानी तशी कामगिरी केलेली होती. आमची काय स्मारक कोण बांधू शकत नाही. पण आडवलीतल्या ग्रामस्थांका वाटलं की पुजारी बुवाचं काहीतरी स्मारक बांधूया काहीतरी येत्या मळ्या बिळ्या. तरी माझा खर्च नाही वाळातलं गुळगुळीत दगड आणून ठेवलास तरी लोक समजतील की या पुजारी बुवाचं स्मारक आहे. म्हणून माझा धोंडा गुळगुळा फक्त दगड गुळगुळीत हो. चिंदरकरांका कामाक लावा ते शोधून आणतील. असू दे या सगळं प्रेम बुवा बरोबर ना. बाकी काय या धोंडा बिंडाने या टाकल्यावर काय अवलंबून नसतं किंवा कोणाच्या उंचीवर काय अवलंबून नसतं. प्रत्येक माणसाच्या कर्तृत्वावर सगळं अवलंबून असतं. बाकी तुम्ही मगाशी बराच काय काय सांगितलं. कोणतो काय तर अवघड नुकसानीचं दावो घालून दे नाही तर आणखी कोण काय करून दे. तो झोपलो आता असा तो डोंबल्याचो करता अवघडून एका नाही तेचो जीव तो पण जीवा कंटाळला. एका चांगली बूड खैतरी मग एकदा असू दे. म्हणजे त्याने सांगितलं नाही तर बरोबर आहे. कारण आता तुम्ही म्हटलाच म्हणूनच सांगते. यमाकडे मी गेले ना तेव्हा तो सुद्धा आणखी उठही ना. अरे म्हटलं शिरसाट बुवांक तर आपल्याकडे नेऊचे पाठी तो उठत नाही. तेव्हा तरी बुवा आता वाक्य म्हटले अरे हा उठलो पाहिले आखे धावत होतो बाहेरने माका मिठी मार. नको बाबा कारण पूर्वीचो काळच बुवा वेगळं होतो. ही पोरगी बघा टाकला तुळतुळा म्हटल्याबरोबर स्टेजवर येऊन बसले. मगाशी पहिला जर 9 मात्रेचा नोटीस त्यांना ते धोंडे पण मरण म्हणतो काय म्हणता तो मरण काय
एवढा हरिओम काहीतरी म्हणतात पण दोंडा गुळगुळा म्हणतो चढले स्टेजवर जायला फक्त माझ्या टाकल्यावर चढले नाहीत एवढं शिल्लक ठेवलं आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय बुवा की पूर्वीचं काळ आता बदललं. पूर्वीच्या काळी एखादं तुम्ही म्हटलंच म्हणून या सांगते आता एखादं पूर्व फाटकी पॅन्ट घालून गेलो तर आई लपू करून दे होय ना. कशात तर शाळेत गेल्यानंतर बाकीची मुलं असतील पण आता जेवढं फाटके असतात तेवढी किंमत त्याची जास्त. चांगली पॅन्ट घेऊन गेलास तर 1,000 रुपया आणि ढोपरावर भोका पडलेली 2,000. म्हणजे आज फाटलेल्याची किंमत वाढली आहे. कॉलेज सुटल्यानंतर पोरगे आणि पोरी घोळक्या आली तर तेव्हा असं वाटतं की बॉम्ब स्फोटात नाही देत की काय. कपड्यांची चाळं, कोणाच्या पाठीवर भोका, कोणाचं हातच नाही, कोणाचं एक पाय उडालेलो खालना. म्हणजे भयानक फॅशन होय खोटा नाही सांगत बुवा. म्हणजे आज फाटक्यात किंमत वाढली आहे, चांगल्यात किंमत राहिलेली नाही. पूर्वीच्या काळी बुवा ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होती. अँटेना काहीतरी आंब्याला लावलेली असा, सह्याद्री चॅनल एक रामायण लागलेला असा, एका दरवाजा उभं करून ठेवी आणि एका आंब्यावर चढवी त्या अँटेना फिरवू. तो दरवाजावर तो सांगायचो हे राम दिसता सीता दिसत नाही जरा तकडे फिरव. मुंगळे वाढले फिरव. तो वर आंब्यावर चढवून अँटेना फिरवी. राम सीता दिसायला लागले की सांगा हे राम सीता दिसतात, लक्ष्मण गायब झाले, मुंगळे वाढले अजून फिरव. तो घराघरा फिरवी सगळीकडे रामायण संपा. म्हणजे अज्ञान होता पण समाधान होता. पूर्वीच्या काळी आता दशावतारात वगैरे स्त्रीची भूमिका पुरुष करतातच पण पूर्वी सामाजिक नाटकात सुद्धा स्त्रीची भूमिका पुरुष करायचे. सीता वगैरे पळवून आणल्यानंतर परत नेऊन सोडायचे कारण ठेवून करतील काय पुरुषच असत ते. हिरोच्या हातात रिकामी बंदूक दे, आतमध्ये काय भरीन, रिकामी बंदूक असा. ॲटॉम बॉम्बवाल्या स्टेजच्या पाठी ठेवायची. सगळी कमाल त्या ॲटॉम बॉम्बवाल्याची असायची. हिरोची काही एक कमाल नसा. तुम्ही मी ठॉक होतो. नशिबाने एक पायरी होती नाही माझ्या पण लक्षात येईल ना हो. तुम्ही जग घेऊन येता पण ठॉक केलंय. ठॉ झाला की जो डाकू असेल त्यांनी पडायचा. लोकांका वाटायचं की हिरोन बंदुकीचा आवाज केला ना असा आणि लोकांक वाटायचा आणि तो हिरो मारायचो पडून घ्यायचो. पण ॲटॉम बॉम्बवाल्याची कमाल असा. आणि असाच नाटक चालू झालं आणि हिरोची वाक्य फेक, अरे थांब तुला मी आता ठार मारतो. असं 4-5 वेळा बोंबाटलो पण ॲटॉम बॉम्ब काय पेटे ना आणि डाकू काय मरे ना. तो फुटासारखं उभो कधी ठाव आता नाही कधी मरते. आणि ह्यो त्याच्यापेक्षा मेलो जोपर्यंत ठाव होत नाही तोपर्यंत थांबणार कसो. अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात दिला ॲटॉम बॉम्ब आल्याचो काहीतरी प्रॉब्लेम झालो. मागे जाऊन बघितल्यानंतर त्याचा दोष नाही होतो. थंडीचे दिवस असल्यामुळे माचीस दिलेली शेळे आणि तो कांदा वडी तेवढा फुकट झाला. तो कांदा वडी ह्यो अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. तो कांदा वडी ह्यो अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो. शेवटी डायरेक्टरने पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला आणि ते हिरोक सांगितलं आजच्या दिवस ते का चाकूवान मार. माचीस बोललो शेळेली. तो हिरो बोललो अरे एवढ्या लोकांच्या समोर चाकू कसा घेणार. पण पूर्वीचे लोक खूप हुशार होते. नाटकाच्या पुस्तकात वाक्य नव्हतं त्याने आपल्या पदरचाच वाक्य टाकला, अरे आज मी तुला या बंदुकीनेच मारणार होतो पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची म्हणून आज बंदुकीने नाही मारी. बंदूक फेकून दिला आणि चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक, अरे थांब तुला मी आता ठार मारतो. असं म्हटल्याबरोबर ॲटॉम बॉम्ब पेटलो. तो डाकू हसतच खाली पडलो कारण आयुष्यात पहिल्यानं ऐकला तो चाकू असो भार होता तो आवाज होता. म्हणजे अज्ञान होता पण समाधान होता. आज विज्ञान असून समाधान नाही. ह्या माका या गोष्टीतनं सांगूचं. मग मी सांगितले की काही 42 वर्षाचे पोरगे सुद्धा आज त्यांची लग्न होत नाहीत बिचारे काय करतील.
म्हणजे वाईट आहे ही गोष्ट, पण आता काही इलाजही नाही आहे. मुली कमी झाल्याने मुलगे जास्त झाले, त्याच्यामुळे 42 वर्षे बिचारे फिरतात तरी त्यांना काही पोरग्या मिळत नाही, त्यांच्या लग्न काय ठरत नाही. मग ते असे भजन असू दे किंवा नाटक असू दे येतात, ते घरी राहून तरी करतील काय ते येतात आणि काहीतरी काळोखात बिळोखात काहीतरी राहणार असे उभे उजेडात तरी येऊन काय करतील. पण त्यांनी काय टेन्शन घेऊ नको, 100% तुमची लग्न होणार आहे. जन्म दिला म्हटल्यानंतर काहीतरी त्याची सोय केलेलीच असं. फक्त आता तुमका स्कॉर्पिओ गाडीच मिळा त्याची अपेक्षा धरू नको. मराठी टमटम मिळाली तरी ती स्वीकारा, डंपर असलो तरी चाला आणि एकदम मोकळे हो. असू दे. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग या ठिकाणी चालू करूया.